इंटरनेट, सोशल मीडिया हे आजच्या जीवनाचे परवलीचे शब्द आहेत. त्याशिवाय जीवन जगण्याची कल्पना करणं अनेकांना अशक्य नाही. मात्र सोशल मीडियाच्या आहारी गेल्याने होणारे अनेक दुष्परिणाम समाज अनुभवत आहे. राजस्थानात अशीच एक घटना घडली. एका महिलेला सोशल मीडियावर रील बनवण्याची सवय लागली. वारंवार तिला ती सवय सोडायला सांगूनही तिने न ऐकल्याने तिच्या पतीने आत्महत्या केली. रैनी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातल्या नांगलबाज गावात राहणारा सिद्धार्थ दौसा आरोग्य विभागात अप्पर श्रेणी लिपिक म्हणून कार्यरत होता. 1.5 वर्षांपूर्वी त्याला वडिलांच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी लागली होती. माया नावाच्या एका तरुणीशी त्याचा विवाह झाला होता. या दाम्पत्याला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मायाला सोशल मीडियावर रील तयार करण्याचा नाद लागला होता. ती रील तयार करून फेसबुक, इंस्टाग्रामवर शेअर करायची. अनेक जण त्यावर अश्लील कमेंट्स करायचे. पत्नीच्या रीलवर येणाऱ्या या अश्लील कमेंट सिद्धार्थला अजिबात आवडायच्या नाही. त्यामुळे या मुद्द्यावरून दोघांमध्ये वादविवाद होऊ लागले. सिद्धार्थने मायाला रील बनवू नकोस असं वारंवार सांगितलं, मात्र तिने ऐकले नाही. त्यावरून दोघांच्यात वाद वाढू लागले. शेवटी माया घर सोडून माहेरी निघून गेली. सिद्धार्थला मद्याचं व्यसन लागलं असून त्यामुळे दोघांच्यात वाद वाढले होते असा आरोप करून तिने जाण्यापूर्वी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अखेर 5 एप्रिलला सिद्धार्थने आत्महत्या केली. त्यापूर्वी सिद्धार्थने सोशल मीडियावर लाईव्ह येऊन अश्लील कमेंट्स करणाऱ्यांना 4 शब्द सुनावले. कुटुंबातल्या वादाची माहितीही दिली. 6 एप्रिलला त्याच्या कुटुंबियांना पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला. सिद्धार्थने आत्महत्येपूर्वी केलेला व्हिडिओ व्हायरल होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. काही वेळा पत्नी मायाच्या रील्स मध्ये पती सिद्धार्थही सहभागी व्हायचा. पोलीस अधीक्षक आनंद शर्मा यांनी सांगितले की कुटुंबियांनी केलेल्या तक्रारीनंतर व्हिडिओच्या अनुषंगानेही तपास केला जात आहे. कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यात आले असून मृताची पत्नी आणि मुलांचीही चौकशी केली जात आहे. सोशल मीडिया अकाउंट्स देखील तपासले जात असून त्यांना कमेंट्स केल्या होत्या. ज्यांनी कमेंट्स केल्या होत्या त्यांच्याशी संपर्क साधला जाईल.